हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू इक्विलिब्रियम सायन्स हब. आपण स्टार्ट केली एक सिरीज ज्यामध्ये आपण कव्हर करतो फिजिकल केमिस्ट्रीचे न्यूमेरिकल्स आणि त्या न्यूमेरिकल्सच्या सिरीज मध्ये नेक्स्ट चॅप्टर जो आपल्याला स्टार्ट करायचा आहे तो असेल आयनिक इक्विलिब्रियम. आयनिक इक्विलिब्रियम मधला नेक्स्ट आपल्याला न्यूमेरिकल बघू शकता आपण. अ वीक मोनोबेसिक ऍसिड इज 0.05% डिसोसिएटेड. बघू शकता एक मोनोबेसिक ऍसिड आहे आणि ते ऍसिड जे आहे ते 0.05% डिसोसिएटेड आहे in 0.02 m solution. Calculate dissociation constant of the acid. आणि आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे dissociation constant of the acid. आता ऍसिडचा जर dissociation constant असेल त्याला डिनोट करू आपण Ka नी आणि याचा फॉर्म्युला असेल अल्फा स्क्वेअर इंटू सी. आता होऊ शकता K दॅट इज dissociation constant इक्वल्स टू असेल अल्फा स्क्वेअर इंटू सी. आता अल्फा स्क्वेअर काय असेल तर अल्फा असेल डिग्री ऑफ डिसोसिएशन आणि सी असेल कॉन्सन्ट्रेशन. आता आपल्याला कॉन्सन्ट्रेशनची व्हॅल्यू पाहिजे आहे आणि जेव्हाही प्रॉब्लेम मध्ये और न्यूमेरिकल मध्ये आपल्याला गिवन असेल कॅपिटल एम मीन्स आपल्याला गिवन आहे कॉन्सन्ट्रेशन. सो सी इज इक्वल टू 0.02 m. सो कॅपिटल एम दिलं असेल, कुठलीही व्हॅल्यू दिली असेल आणि व्हॅल्यूला युनिट असेल कॅपिटल एम मीन्स आपल्याला गिवन आहे कॉन्सन्ट्रेशन. त्यानंतर बघू शकता कॉन्सन्ट्रेशनचा आणखी एक युनिट असेल दॅट इज मोल पर लिटर और मोल पर डीएम क्यूब आणि कॅपिटल एम हे सुद्धा युनिट असेल कॉन्सन्ट्रेशनसाठी. आता बघू शकता अ वीक मोनोबेसिक ऍसिड इज 0.05% डिसोसिएटेड. मीन्स आपल्याला 0.05% डिसोसिएट झालेला एक ऍसिड गिवन आहे. आता पर्सेंट डिसोसिएशन, जे व्हॅल्यू पर्सेंट डिसोसिएशन बघू शकता डिसोसिएशन किती आहे हे जे सांगत असेल ते असेल पर्सेंट डिसोसिएशन. आता बघू शकता पर्सेंट लिहिलेला आहे मीन्स असेल पर्सेंट डिसोसिएशन 0.05% आणि यावरून फाइंड करू शकतो आपण डिग्री ऑफ डिसोसिएशन. डिग्री ऑफ डिसोसिएशन जी व्हॅल्यू असेल अल्फा ते असेल पीडी दॅट इज पर्सेंट डिसोसिएशन इक्वल्स टू अल्फा इंटू 100. मीन्स आता जर पर्सेंट मध्ये व्हॅल्यू गिवन आहे तर आपल्याला गिवन आहे पर्सेंट डिसोसिएशन. मीन्स आपण जो ऍसिड घेतला होता तो वीक ऍसिड होता. वीक असल्यामुळे त्याचं डिसोसिएशन खूप कमी झालेलं आहे आणि त्याचं डिसोसिएशन ओनली आहे 0.05% आणि त्यावरून डिग्री ऑफ डिसोसिएशन अल्फा इक्वल्स टू असेल पर्सेंट डिसोसिएशन अपॉन 100. आता पर्सेंट डिसोसिएशनची व्हॅल्यू बघू शकता 0.05 अपॉन डिग्री ऑफ अपॉन 100. सो डिग्री ऑफ डिसोसिएशनची व्हॅल्यू मिळेल अपॉन 100 करून घेऊ आपण 0.05 इंटू 100 वर गेल्यानंतर होऊन जाईल 10⁻² आहे, वर गेल्यानंतर होऊन जाईल -2. पॉईंट शिफ्टिंग जर केलं आपण 0.05 तर पॉईंट राईट हँड साईडला जर शिफ्ट केला आपण 2 नी तर हे पण होऊन जाईल 10⁻² आणि हे सुद्धा असेल 10⁻². बघा पॉईंट शिफ्टिंग केलं आपण इकडे 2 नी पॉईंट समोर घेतलेला आहे, राईट हँड साईडला पॉईंट शिफ्ट केलेला आहे 2 नी तर 10⁻² सो अल्फा इज इक्वल टू बघू शकता अल्फा इज इक्वल टू 10⁻². बेस सेम आहे, पॉवरची होईल ऍडिशन. सो पॉवरची ऍडिशन करा -2 दॅट इज -4. सो अल्फाची व्हॅल्यू आपल्याला मिळून जाईल पर्सेंट डिसोसिएशन वरून आणि त्यानंतर कॉन्सन्ट्रेशन आपल्याला मिळालेलं आहे. तर आपल्याला फाइंड करायचं आहे डिसोसिएशन कॉन्स्टंट दॅट इज Ka. हे असेल गिवन व्हॅल्यूज आणि यावरून फाइंड करू शकतो आपण Ka दॅट इज अल्फा स्क्वेअर इंटू सी. अल्फाची व्हॅल्यू बघू शकता दॅट इज डिग्री ऑफ डिसोसिएशन असेल व्हॅल्यू आहे 5 इंटू 10⁻⁴ आणि याचं होऊन जाईल स्क्वेअर इंटू सी असेल कॉन्सन्ट्रेशन 0.02 बघू शकता कॉन्सन्ट्रेशन असेल 0.02. 5 स्क्वेअर दॅट इज 25 होऊन जाईल. आता बघू शकता 10⁻⁴ आहे आणि याचा करायचा स्क्वेअर. सो 10⁻⁴ असेल याचा स्क्वेअर करायचा असेल तर बघू शकता 10 a टू द पॉवर इथे फॉर्म्युला यूज करावा लागेल a टू द पॉवर m. बघू शकता 10 चा पॉवर आहे -4 आणि -4 चा पॉवर आहे 2 तर a टू द पॉवर m टू द पॉवर n. सो a टू द पॉवर m इंटू n दॅट इज -4 इंटू 2. सो 10⁻⁴ इंटू 2 दॅट इज 10⁻⁸. समजेल 10⁻⁸ 0.02. पुन्हा पॉईंट शिफ्टिंग करू शकतो आपण 10⁻⁻8 लिहून घेऊ 10⁻⁻8. पुन्हा पॉईंट शिफ्ट करू शकतो राईट हँड साईडला 10⁻⁻2. 25 इंटू 2 दॅट इज होऊन जाईल 50 आणि -8 अँड -2 येऊन जाईल. -8 अँड -2 दॅट इज बघू शकता -8 अँड -2 जाईल -10 सो Ka ची व्हॅल्यू आलेली आपली 50 इंटू 10⁻10. याला पुन्हा सॉल्व्ह करू शकता 10⁻1 लिहू शकतो आपण. सो 5 इंटू 10⁻1 होऊन जाईल इंटू 10⁻10 होईल. आता बघू शकता बेस सेम आहे, पुन्हा पॉवरची होईल ऍडिशन 1 - 10 होऊन जाईल दॅट इज Ka इक्वल टू होऊन जाईल 5 इंटू 10⁻9.
सो हे असेल डिसोसिएशन कॉन्स्टंटची व्हॅल्यू 5 × 10⁻⁹. नेक्स्ट न्यूमरिकल बघू शकतो आपण. न्यूमरिकल पुन्हा डिपेंड असेल डिसोसिएशन कॉन्स्टंट वरती. बघू शकता द डिसोसिएशन कॉन्स्टंट ऑफ NH4OH. NH4OH चा आपल्याला डिसोसिएशन कॉन्स्टंट गिव्हन आहे इज 1.8 10⁻⁵. आता बघू शकता NH4OH जर आपण बघितला तर NH4OH असेल बेस. आता बघू शकता NH4OH जर बेस असेल, NH4OH बेस आहे, सो डिसोसिएशन कॉन्स्टंटची व्हॅल्यू आपण डिनोट करू KB. जर ऍसिड असेल तर Ka आणि बेस असेल तर Kb. आणि व्हॅल्यू गिव्हन आहे आपल्याला 1.8 × 10⁻⁵. कॅल्क्युलेट इट्स डिग्री ऑफ डिसोसिएशन. आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे डिग्री ऑफ डिसोसिएशन, दॅट इज अल्फा इक्वल टू क्वेश्चन मार्क इन 0.01 m सोल्युशन. आता 0.01 m सोल्युशन आहे, सो 0.01 m कॅपिटल M याचं युनिट घेऊन असेल तर ते घेऊन आपल्याला कॉन्सन्ट्रेशन. आधीच्या प्रॉब्लेम मध्ये आपल्याला Ka ची व्हॅल्यू फाइंड करायची होती, अल्फा अँड C ची व्हॅल्यू आपल्याला गिव्हन होती. बट या केसमध्ये आपल्याला Kb अँड C ची व्हॅल्यू गिव्हन आहे अँड अल्फा आपल्याला फाइंड करायचा आहे. आता डिसोसिएशन कॉन्स्टंट बेस साठी असो किंवा ऍसिड साठी असो, फॉर्म्युला सेम असेल, नोटेशन फक्त डिफरंट असतील. डिसोसिएशन कॉन्स्टंटचा फॉर ऍसिड अँड बेस फॉर्म्युला असेल सेम आणि नोटेशन असेल डिफरंट. ऍसिड साठी ते असेल Ka तर बेस साठी ते होऊन जाईल Kb. सो फॉर्म्युला बघू शकता तुम्ही, Kb इक्वल्स टू असेल अल्फा स्क्वेअर इंटू C. फॉर्म्युला आपल्याला यूज करायचा आहे Kb इक्वल टू अल्फा स्क्वेअर इंटू C. यावरून आपल्याला फॉर्म्युला फाइंड करावा लागेल फॉर द अल्फा. बघू शकता डिसोसिएशन कॉन्स्टंटचाच फॉर्म्युला लावून आपल्याला अल्फाची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. सो अल्फा इक्वल टू जर फॉर्म्युला कन्सिडर करायचं असेल तर अल्फा स्क्वेअर इक्वल टू करावा लागेल. आता अल्फा स्क्वेअर इक्वल टू करायचं असेल तर C जो इथे मल्टिप्लिकेशन मध्ये आहे ट्रान्सफर केला आपण लेफ्ट हँड साइडला तर तो जाईल डिनोमिनेटर मध्ये. त्यानंतर बघू शकता अल्फाची व्हॅल्यू जर फाइंड करायची असेल तर स्क्वेअर आहे, याचं घ्यावं लागेल आपल्याला स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड. आता स्क्वेअर रूट होऊन जाईल कॅन्सल आणि या साइडला जाईल स्क्वेअर रूट. सो अल्फाची व्हॅल्यू असेल अल्फा इज इक्वल टू √Kb अपॉन C. त्यानंतर बघू शकता Kb ची व्हॅल्यू आपल्याला पुट करावं लागेल. Kb ची व्हॅल्यू असेल 1.8 × 10⁻⁵. होऊन घ्या 1.8 × 10⁻⁵ असेल -5 फॉर द अल्फा. त्यानंतर बघू शकता फॉर द Kb ची व्हॅल्यू असेल 1.8 × 10⁻⁵. आणि त्यानंतर बघू शकता C दॅट इज कॉन्सन्ट्रेशन व्हॅल्यू असेल 0.01. आता होऊन घ्या अल्फा इक्वल टू फॉर्म्युला कन्वर्ट करावा लागेल अल्फा इक्वल टू 1.8 10⁻⁵. त्यानंतर एल लिहू शकतो आपण 10⁻⁻2. होऊ शकता 0.01 आहे, लिहू शकतो 10⁻⁻2. पॉईंट आपण शिफ्ट केला राईट साइडला, पॉवर होऊन जाईल निगेटिव्ह. त्यानंतर -2 -5 गेट कॅन्सल, -2 -5 आणि -2 जर कॅन्सल केली ते रिमेनिंग राहील -3. बघू शकता -2 -2 कटून जाईल तर रिमेनिंग राहिले -3. आता जर आपल्याला स्क्वेअर रूट घ्यायचं असेल तर बघू शकता अल्फा पुन्हा पॉईंट शिफ्ट करू आपण 1.8 ला करू आपण 18 × 10⁻⁻1 × 10⁻⁻3. 10⁻⁻1 इंटू 10⁻⁻3. त्यानंतर बघू शकता आता अल्फाची व्हॅल्यू बघायची आहे. अल्फा इक्वल टू होऊन जाईल 18 × -1 -3 पॉवरची होऊन जाईल ऍडिशन दॅट इज -4. -1 -3 पॉवरची ऍडिशन होईल -4 होऊन जाईल. त्यानंतर बघू शकता बेस सेम होता, पॉवरची ऍडिशन झालेली आहे. त्यानंतर बघू शकता बेस सेम होता, पॉवरची झालेली ऍडिशन. अल्फा इक्वल टू √18 × 10⁻⁻4. आता बघू शकता याचा घ्यायचा आपल्याला स्क्वेअर रूट, तर आपल्याला त्यासाठी जावं लागेल स्क्वेअर रूट लॉगॅरिथमिक टेबल मध्ये स्क्वेअर रूटच्या पेजवर. स्क्वेअर रूटच्या पेजवर गेल्यानंतर बघू शकता व्हॅल्यू असेल 18 दॅट इज असेल 10 आणि 100 च्या मधात. 18 ही जी व्हॅल्यू आहे हे 100 आणि 10 च्या मधात आहे, तर 100 आणि 10 च्या मधात तुम्हाला बघावं लागेल 18 आणि 18 मध्ये 0 बघितला तर व्हॅल्यू असेल 4.243. 4.243 इतकी व्हॅल्यू असेल अल्फाची. आणि त्यानंतर बघू शकता -4 आहे. जेव्हाही आपल्याला पॉवरचा स्क्वेअर रूट घ्यायचा असेल, जेव्हाही 10 च्या पॉवर मध्ये व्हॅल्यूज असतील आणि त्याचा स्क्वेअर रूट घ्यायचा असेल तर त्याला करायचं हाफ दॅट इज -4 असेल तर -2. आणि नेहमी लक्षात ठेवायचं स्क्वेअर रूट मध्ये व्हॅल्यू ऑलवेज असली पाहिजे इव्हन, आणि इव्हन व्हॅल्यूला करायचं आपल्याला हाफ दॅट इज -4 होता तर गेला -2 आणि हे असेल आपली अल्फाची व्हॅल्यू. बघू शकता दॅट इज लास्ट मध्ये लागेल डिग्री ऑफ डिसोसिएशन इज 4.243 10⁻⁻2. बघू शकता. नेक्स्ट न्यूमरिकल बघायचं आपल्याला, पुन्हा डिपेंड असेल डिसोसिएशन कॉन्स्टंट वरती. तर न्यूमरिकल बघू शकतो आपण कॅल्क्युलेट H3O पॉझिटिव्ह. सिम्पली आपल्याला स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये H3O पॉझिटिव्ह घेऊन आहे आणि त्याला कॅल्क्युलेट करायला सांगितलं आहे इन 0.1 मोल DM³ इनवर्स. आता सांगितलंय मी तुम्हाला कॉन्सन्ट्रेशन असेल मोल DM³ असेल, मोल पर DM³
और असेल मोल पर लिटर और असेल कॅपिटल एम. आता मोल पर डीएम क्यूबला आपण मोल डीएम क्यूब इनवर्स सुद्धा लिहू शकतो. सोल्युशन ऑफ ऍसिडिक ऍसिड Ka फॉर ऍसिडिक ऍसिड असेल 1.8 10⁻⁻5. सो Ka ची व्हॅल्यू सुद्धा गिव्हन आहे आपल्याला 1.8 10⁻⁻5. आता बघू शकता इथे C गिव्हन आहे, K गिव्हन आहे, बट फाइंड करायचा H3O पॉझिटिव्ह. आणि H3O पॉझिटिव्ह फाइंड करायसाठी सिंपली आपल्याला सुरुवातीला बघावं लागेल रिएक्शन, बिकॉज हे फर्स्ट टाइम आलेलं आपल्याला H3O पॉझिटिव्ह कॅल्क्युलेट करायसाठी. आता बघू शकता CH3COOH जेव्हा आपण ऍड करू ऍसिडिक ऍसिड मध्ये आणि सोल्युशन तयार करू तेव्हा बघू शकता CH3COOH प्लस H2O. आता रिएक्शन असेल रिव्हर्सिबल रिएक्शन बिकॉज हे असेल वीक ऍसिड. आता आपला जो ऍसिड आहे CH3COOH हा H पॉझिटिव्ह आणि CH3COO निगेटिव्ह आयन्स तयार करेल आणि हा H पॉझिटिव्ह आयन ऍक्सेप्ट करेल वॉटर आणि तयार करेल CH3COO निगेटिव्ह प्लस H3O पॉझिटिव्ह आयन. आता प्लस पॉइंट झालेला H3O पॉझिटिव्ह आयन आणि आपल्याला विचारलेलं आहे याचं कॉन्सन्ट्रेशन. आता बघू शकता याचं जे कॉन्सन्ट्रेशन असेल स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये घेऊन आपल्याला ते फाइंड करायसाठी बघू शकता सुरुवातीला आपल्याला कन्सिडर करावं लागते डिसोसिएशन आणि आपण जे डिग्री ऑफ डिसोसिएशन घेतो ते असेल अल्फा. डिग्री ऑफ डिसोसिएशन असेल अल्फा. मीन्स जो आपला CH3COOH आहे त्यापैकी अल्फा इतका डिसोसिएट झालेला आहे. वीक ऍसिड असेल, वीक ऍसिड कम्प्लिटली डिसोसिएट होत नाही. कम्प्लिटली डिसोसिएट झाला नाही तर डिग्री ऑफ डिसोसिएशन असेल आणि ते घेतो आपण अल्फा आणि मल्टिप्लाय करतो याच्या कॉन्सन्ट्रेशननी. सो जेव्हाही तुम्हाला फाइंड करायचं असेल H3O पॉझिटिव्ह बघू शकता H3O पॉझिटिव्ह और स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये कुठली व्हॅल्यू फाइंड करायची असेल तर त्यासाठी फॉर्म्युला असेल तुमचा अल्फा इंटू सी. सो ऑलवेज लक्षात ठेवायचं स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये व्हॅल्यू फाइंड करायला सांगितली तर फॉर्म्युला असेल अल्फा इंटू सी. तर बघू शकता आता अल्फा इंटू सी ची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. इथे K ची व्हॅल्यू दिसत आहे, C ची व्हॅल्यू दिसत आहे, बट अल्फा आपल्याला कुठेही दिसत नाही. तर सुरुवातीला आपल्याला फाइंड करावं लागेल अल्फा आणि अल्फा फाइंड करायसाठी आपल्याजवळ फॉर्म्युला आहे K इक्वल टू अल्फा स्क्वेअर इंटू सी. सो यावरून अल्फाची व्हॅल्यू बघू शकतो आपण √K/C येऊन जाईल. मागच्या प्रॉब्लेम मध्ये आपण बघितली आहे, मागच्या न्यूमेरिकल मध्ये व्हॅल्यू बघितली आपण अल्फाची K/C कशी येऊ शकते. तर बघू शकता अल्फा इक्वल टू असेल Ka/C √Ka/C असेल. त्यानंतर बघू शकता अल्फा फाइंड करायसाठी Ka ची व्हॅल्यू पुट करावं लागेल आणि Ka ची व्हॅल्यू आली आहे आपल्याकडे 1.8 इंटू 10⁻⁻5 अपॉन मध्ये असेल C आणि C ची व्हॅल्यू आहे 0.1. त्यानंतर बघू शकता अल्फा इक्वल टू 1.8 इंटू 10⁻⁻5 असेल आणि याला घेऊ शकतो आपण 10⁻⁻1. 0.1 चा पॉईंट शिफ्ट जर केला आपण तर होऊन जाईल 10⁻⁻1. -1 -5 कॅन्सल होऊन जाईल. त्यानंतर बघू शकतो आपण 1.8 आहे इंटू 10⁻⁴ आहे. आता बघू शकता इव्हन नंबर आहे 10चा पॉवर इव्हन नंबर असेल तर आपण पॉईंट शिफ्ट न करता डायरेक्टली याचा फाइंड करू स्क्वेअर रूट. आता जे स्क्वेअर रूट आपल्याला बघायचं आहे ते बघायचं आहे 1 to 10 मध्ये. 1.8 ही व्हॅल्यू आहे. 1 to 10 मध्ये 1.8 दिसून जाईल तुम्हाला. 1.8 बघावं लागेल 0 मध्ये आणि व्हॅल्यू असेल 1.342 इंटू 10⁻⁴ बघू शकता 1.8 चा स्क्वेअर रूट आलाय 1.342 -4 चा होऊन जाईल -2. बघू शकता हाफ करायचा आहे इव्हन नंबरचा आणि ही मिळाली आपल्याला अल्फाची व्हॅल्यू. बट आपल्याला फाइंड करायचा H3O पॉझिटिव्ह बघू शकता H3O पॉझिटिव्ह स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये आणि याची व्हॅल्यू तुम्हाला मी नेहमी सांगितलं अल्फा इंटू सी असेल आणि अल्फा इंटू सी. सो अल्फाची व्हॅल्यू असेल 1.342. आता फाइंड केलेली आपण 10⁻⁻2 आणि सी बघू शकता दॅट इज कॉन्सन्ट्रेशन असेल 0.1. कॉन्सन्ट्रेशन बघू शकता दॅट इज असेल 0.1 दॅट इज 1.342 इंटू 10⁻⁻2 इंटू 10⁻⁻ होऊन जाईल -1. सो 1.342 10⁻⁻2 -1 होऊन जाईल -3. सो असेल H3O पॉझिटिव्ह ची व्हॅल्यू. बघू शकता युनिट असेल बघू शकता हे युनिट असेल मोल पर डीएम क्यूब. युनिट असेल मोल पर डीएम क्यूब. सो असेल H3O पॉझिटिव्ह. बघून घ्या.